नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। महाराष्ट्र में सरकार की लाडकी बहन योजना को लेकर विपक्षी गठबंधन महाविकास आघाड़ी तरह तरह के आरोप लगा रहा है। विपक्ष के आरोपों को लेकर सत्ता पक्ष पर काबिज महायुति की सहयोगी बीजेपी ने विपक्ष राजनीतिक स्वार्थ के लिए योजना का विरोध करने का आरोप लगाया। कसं आहे, राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली। याला विरोध कोणी केला? माननीय शरदचंद्र पवार साहेब, माननीय नाना पटोले साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला विरोध केला। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 46,000 कोटीची आर्थिक तरतूद केल्याचं अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितलं, तरी देखील सभागृहात विरोध केला, त्यांच्या बगलबाच्यांनी बाहेर विरोध केला। आणि एवढ्यावरच नाही तर यांनी हायकोर्टामध्ये योजना रद्द करावी म्हणून नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला हाताशी धरलं आणि हायकोर्टात याचिका दाखल केली। बरं झालं, भगिनीच्या मदतीला देव धावून आला। न्यायदेवतेनं सांगितलं की सामान्य महिलांच्या हिताची योजना आहे, रद्द करण्याला गरज नाही। याचिका फेटाळून लावली। आता माझं काय मत आहे की शरद पवार साहेबांना भगिनी आहे, नाना पटोलेला भगिनी आहे आणि उद्धवजी ठाकरेंना भगिनी आहे। आता येऊ घातलाय रक्षाबंधनाचा सण आणि रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर ही सारी मंडळी भगिनीच्या मुळावर उठलेली आणि म्हणून माझ्या तिघाही नेत्याच्या बहिणीला असं आव्हान आहे की नैतिकता गृहीत धरून तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करूच नका। यांचं रक्षाबंधन हायकोर्टाने फेटाळून लावलंय आणि म्हणून भगिनींनी, आमच्या मातोश्रींनी या नेत्याला राखीच बांधू नका असं आव्हान मी करतो। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई।